नमस्कार. आज आपण आनंदाकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा पण खरंच खूप शक्तिशाली दृष्टिकोन समजून घेणार आहोत. बघा, बहुतेकदा आपल्याला काय वाटतं की आनंद मिळवण्यासाठी आयुष्यात काहीतरी जोडावं लागतं. पण विचार करा, जर खरा आनंद काहीतरी वजा केल्याने मिळत असेल तर? आणि हा प्रश्न आहे ना, तो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी छळतो. जर आनंदी असणं हे आपलं मूळ स्वरूप असेल, तर मग आपण नेहमीच आनंदी का नसतो? या गोंधळाचं मूळ कारण शोधण्याचा आज आपण प्रयत्न करूया. बरं. गंमत म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर बहुतेकदा एका अगदी सामान्य विचारात दडलेलं असतं. आपण नकळतपणे एका अशा जगात जगत असतो जे जोडणीच्या तत्वावर चालतं. चला पाहूया हे नक्की आहे तरी काय. अगदी लहानपणापासूनच बघा, आपल्या मनावर एक गोष्ट ठसवली जाते की आनंद ही एक बाहेरची गोष्ट आहे जी मिळवावी लागते. जणू काही आपल्या आयुष्यात एक रिकामी जागा आहे आणि ती भरल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणारच नाही. आणि मग सुरू होतो तो अधिक मिळवण्याचा पाठलाग. अधिक पैसा, चांगली नोकरी, अधिक यश, जास्त मित्र, ही यादी कधीच संपत नाही. पण ह्या सगळ्याच्या मागे धावून खरंच तो टिकणारा, तो खरा आनंद मिळतो का, हा खरा प्रश्न आहे. ओके, तर मग जोडण्याने जर खरा आनंद मिळत नसेल, तर मग मार्ग कोणता? उत्तर कदाचित एका अनपेक्षित ठिकाणी आहे. हे समजण्यासाठी ना, आपण आरसा आणि त्यावरच्या धुळीचं एक साधंसं उदाहरण पाहूया. चला, एक कल्पना करूया. आपल्यासमोर एक अगदी नितळ, चकचकीत आरसा आहे. तो आपलं खरं स्वरूप, आपलं प्रतिबिंब स्पष्टपणे दाखवतो. हा आरसा म्हणजे आपला मूळ स्वभाव, शांत, समाधानी आणि आनंदी. पण आता काय होतं, त्याच सुंदर आरशावर हळूहळू धुळीचा एक जाड थर जमा झालाय. मग आता काय होईल? आरसा खराब झाला का? नाही, अजिबात नाही. त्याचं मूळ स्वरूप अजूनही तसंच आहे, फक्त ते त्या धुळीच्या थराखाली झाकलं गेले आहे. तर मग विचार करा, पुन्हा तेच स्पष्ट प्रतिबिंब पाहण्यासाठी काय करायला हवं? त्या धुळीवरचं एक नवीन चेहरा रंगवायचा की काहीतरी वेगळं? इथेच आपल्यासमोर दोन अगदी स्पष्ट मार्ग उभे राहतात. एक म्हणजे आरशावर नवीन चेहरा रंगवणे, म्हणजेच आयुष्यात अजून काहीतरी मिळवण्याचा, जोडण्याचा प्रयत्न करणे. आणि दुसरा मार्ग म्हणजे फक्त धूळ पुसणे, म्हणजे जे अनावश्यक आहे ते काढून टाकणे. एक आहे जोडणीचा मार्ग आणि दुसरा तो म्हणजे वजाबाकीचा. तर ही धूळ म्हणजे नेमकं काय? ही धूळ म्हणजे दुसरं काही नाही तर आपल्या मनावर साचलेले ते अनावश्यक विचार, निरर्थक इच्छा, राग, मत्सर आणि जुन्या वाईट आठवणींचं ओझं. हेच ते घटक आहेत जे आपला नैसर्गिक आनंद आपल्यापासून लपवून ठेवतात. बरं, ही जी मानसिक धूळ आहे ती आपल्या नकळत कशी जमा होते हे समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया. हे उदाहरण आपल्याला आनंदाच्या खऱ्या आणि स्थायी स्वरूपाची ओळख करून देईल. ही आहे सूर्य आणि ढगांची गोष्ट. कल्पना करा की आपला आनंद म्हणजे तो तडपणारा सूर्य आहे. तो कधीही विझत नाही, तो कुठेही जात नाही. तो आकाशात नेहमीच तडपत असतो, त्याचा प्रकाश अखंड आहे. मग प्रश्न येतो की तो आपल्याला नेहमी का दिसत नाही? याचं कारण म्हणजे मध्ये ढग येतात. हे ढग म्हणजे आपल्या आयुष्यातला ताणतणाव, चिंता आणि नकारात्मक विचार. ते येतात आणि जातात, पण त्यांच्यामुळे सूर्य नाहीसा होत नाही. तो फक्त तात्पुरता आपल्या नजरेआड जातो. आणि खरं तर यातच या सगळ्याचं सार दडलेलं आहे. आपल्याला आनंद निर्माण करायचा नाहीये, तो आपल्या आत आधीपासूनच आहे. आपल्याला फक्त त्या ढगांना, म्हणजे आपल्या चिंता आणि नकारात्मक विचारांना आपल्या मनाच्या आकाशातून दूर सारण्याची गरज आहे. ओके, तर मग हा प्रश्न उरतोच की आरशावरची धूळ साफ करायची कशी, किंवा आकाशातले ढग दूर कसे सारायचे? चला तर मग या सुंदर तत्वज्ञानाला आता प्रत्यक्षात उतरवूया आणि शिकूया वजाबाकीची कला. या कलेतलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपला दृष्टिकोनच बदलणं. आनंदाच्या मागे धावणं थांबवायचं. त्याऐवजी आपलं लक्ष त्या गोष्टींवर केंद्रित करायचं ज्या आपल्या नैसर्गिक आनंदाला अडवत आहेत, आणि त्यांना एक एक करून सोडून द्यायला सुरुवात करायची. आता हे काय आहे याची काही उदाहरणं बघूया. इतरांच्या यशाकडे पाहून होणारा मत्सर सोडून द्यायचा. भविष्यात काय होईल याची अनाठायी भीती सोडून द्यायची. सतत इतरांशी स्वतःची तुलना करण्याची सवय सोडून द्या. गरज नसलेल्या गोष्टींची हाव आणि भूतकाळातल्या चुका उगाळत बसणं, या सगळ्या मानसिक ओझांना जाणीवपूर्वक सोडून देण्याचा सराव करायचा.
तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा हाच तो महत्वाचा मंत्र आहे, तोच गाभा आहे. आयुष्यात नवीन गोष्टींची भर घालून आनंद शोधण्याऐवजी मनातील अनावश्यक ओझं कमी करा, जोडू नका, वजा करा. तर मग आज स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. आपल्या मनातील असं कोणतं एक ओझं आहे, जे आपण आज खरंच खाली ठेवू शकतो? कोणती अशी एक चिंता आहे, जिला सोडून दिल्यास आपल्याला खरंच हलकं वाटेल? सुरुवात छोट्या गोष्टीने करा आणि बघा तुमच्या आतला सूर्य कसा पुन्हा तळपू लागतो.